कधी आपल्याला त्या जाण्याचं दुःख आणि माझ्यासोबत तर जुमाडी चित्तर आताही मला घरातून निघायच्या वेळेस आठवण येते, बैल फोन करू काय. हो, की म्हणजे एक माझ्या मनाला कुजबूज लागते की बाई आपल्या गाडीवर नाहीये. बैल मी एवढे वर्ष म्हणजे गाडीवर आणत गेली. एक असं त्यात म्हणजे याच्या वेळेस मला आठवण आली की बाई बैला फोन करू. कधी म्हटलं रिटायर झाल्या बाई. हा, खराब लागलं मनाला की आता जरी आमची भेट होत असेल पण कोणाची भेट होत नाही. एक वेळ आपण एका ठिकाणाहून गेलो त्याच्यामुळे भांडणं हे ते, जरी माझ्याकडून कधी काही चुकी झाल्या असणार तर मला तुम्ही दोघी माफ करा आणि तुमच्या पुढचे आयुष्य सुखी आणि समृद्धीचे जावं हेच मी देवाच्या प्रार्थना करते. 25-30 डिलिव्हऱ्या केलेल्या आहेत, पण असं जरुरी नाही आहे की त्यांना प्रमाणपत्र दिलं तेव्हाच त्यांच्या कामाचं मूल्यमापन होईल. मागे कुठेतरी त्यांना जाणवलं की माझ्या सिस्टरांनी एवढं उत्कृष्ट काम केलेलं आहे. कोणत्याही कामाचा पुरावा प्रमाणपत्र हे असत नाही. म्हणजे त्यांनी याच्या अगोदर मेळघाटमध्ये चाकरदाला सेवा दिली, तर मी पण चाकरदालाच होती. तर त्या गेल्यानंतर 15-16 वर्षानंतर मी तिथे गेल्यावर म्हणजे तिथल्या लोक त्यांची आताही आठवण काढतात की झोमाळती बहुत अच्छी थी, वो सबका ख्याल रखती थी. आणि की म्हणजे एवढ्या वर्षानंतर कोणीही त्यांचं नाव काढलं, वो बाई बहुत अच्छी थी. म्हणजे 15-16 वर्ष म्हणजे कोण कुठं होतं काय होतं लोकांना काही घेणं देणं नसते. पण म्हणजे याच्यावरून त्यांची सेवा किती उच्च प्रतीची असेल हे आपण लक्षात घ्यायला हवं. ते तिथले लोक म्हणतात की झोंबाड़े ते अगर अपने को दवाखाने में जाने के लिए पैसे नहीं रहे तो भाई पैसे भी देती थी, ऑटो भी करके देती थी सब. वो बाई बहुत अच्छी थी, उसके जैसी बाई नहीं है यहाँ पे असे म्हणतात लोक तिथे. मला खरंच त्याचा खूप म्हणजे अभिमान आहे की मी त्याच्या हाताखाली काम केलं. आगे की ज़िंदगी के लिए बहुत सारी दुआएं. जो दोनों आप लोग रिटायर हुए हैं, आप लोग अपना आगे का जो जीवन है उसमें अच्छे से रहिए, सेहतमंद रहिए, जितना हो सके खुश रहिए. व्यासपीठावर बसलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर असरा मॅडम तसेच उपस्थित सर्व आमला एंडले येथील कर्मचारी वृंद यांना माझा नमस्कार. आज माझा निरोप समारंभाचा कार्यक्रम म्हटला की सुखाचा कार्यक्रम आहे की दुःखाचा कार्यक्रम आहे हेच कळत नाही. कारण सुखाचा याच्यासाठी असतो की मला माझ्यावर एवढ्या साऱ्या जबाबदारी असलेल्या त्या बाजूला सारल्या जातात, आणि दुःखाचा याच्यासाठी असतो की तुमच्यातून मी आता निघून जाणार, पुन्हा भेट केव्हा होणार, हॅलो हाय अशा प्रकारची भेट होईल. आज माझी नोकरी संपते पण सेवेची भावना नाही. या ऑफिसने मला पगार दिला पण त्यापेक्षा मोठी गोष्ट दिली, लोकांच्या आशीर्वादात जगण्याचं भाग्य दिलं. आज मी रिकाम्या हाताने जात नाही, हजारो आठवणी, लाखो आशीर्वाद आणि समाधान घेऊन जात आहे. आज मी इथे उभी आहे कारण या देशाने मला मुलगी म्हणून जगण्याचा, शिकण्याचा, काम करण्याचा आणि स्वाभिमानाने उभं राहण्याचा अधिकार दिला. त्या अधिकारासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मनापासून वंदन करते. त्यामुळेच माझ्यासारख्या लाखो महिलांची स्वतःची ओळख निर्माण करता आली. आज मी अभिमानाने निवृत्त होत आहे. ही फक्त माझी कमाई नाही तर त्या महान विचारांची जिंक आहे.